नागपुर में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान चंद्रशेखर बावनकुले ने बड़ी घोषणा की है। 30 अप्रैल से शहर के सेवानंद महाविद्यालय और कोराडी में छत्रपति शिवाजी महाराज राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा का आयोजन होगा। इस भव्य महाकुंभ में महाराष्ट्र भर के दिग्गज खिलाड़ी मैदान पर अपनी ताकत और कौशल्य का प्रदर्शन करेंगे। 30 अप्रैल से नागपुर में कबड्डी का रोमांच चरम पर पहुंचने वाला है। छत्रपति शिवाजी महाराज राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा का भव्य आयोजन सेवानंद महाविद्यालय और कोराडी में किया जा रहा है। इस महाकुंभ में महाराष्ट्र के अलग अलग हिस्सों से आए दिग्गज खिलाड़ी अपनी ताकत, रणनीति और शानदार खेल का प्रदर्शन करेंगे। आयोजन को लेकर खिलाड़ियों के साथ साथ खेल प्रेमियों में भी जबरदस्त उत्साह देखने को मिल रहा है। यह प्रतियोगिता न केवल खेल प्रतिभाओं को मंच देगी, बल्कि नागपुर को कबड्डी के बड़े केंद्र के रूप में भी स्थापित करने की दिशा में अहम कदम साबित होगा। 30 एप्रिल ते 4 मे या काळामध्ये नागपूरच्या सेवानंद विद्यालय आणि कोराडी महालक्ष्मी जगदंबेच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी होते आहे। माननीय दिवंगत अजितदादा असतानाच या कबड्डी स्पर्धा पहिल्यांदा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा विदर्भात व्हाव्या अशी सूचना त्यांनी मला दिली होती आणि मग माननीय सुनेत्रा पवारजी यांनी या स्पर्धेला मान्यता दिली। या स्पर्धेला 30 तारखेला आदरणीय सुनेत्रा पवारजी या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत सायंकाळी 6 वाजता। 2 तारखेला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेजी येणार आहेत आणि 4 तारखेला माननीय मुख्यमंत्रीजी याचा समापन करणार आहेत। खरं तर नागपूरकरता, विदर्भाकरता, आपल्या सर्वांकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्यांदा ही स्पोर्ट राज्यस्तरीय स्पोर्ट ही नागपूरमध्ये होते आहे आणि सोबतच 2 दिवस 5 आणि 6 तारखेला जिल्हास्तरीय प्लेयर्सना तिथे पुढच्या स्टेट लेवलला ते जावेत म्हणून 2 दिवस खूप आम्ही जिल्हास्तरीय कबड्डी खेळाडूंना दिलेला आहे। जे 5 तारखेला 6 तारखेला 2 दिवस जिल्ह्यातले सर्व प्लेयर्स, जिल्ह्यातल्या आपल्या जेवढ्या टीम्स आहेत त्या तिथे खेळणार आहेत। पण राज्यस्तरीय 30 ते 4 आहे। मला असं वाटतं की या स्पर्धेच्या माध्यमातून जी विदर्भातल्या कबड्डी प्लेयरची जी एक महत्त्वाची मागणी होती, आमच्या संघटनाची मागणी होती, ती पूर्ण झालेली आहे। राज्यस्तरीय संघटनाचं मी आभार मानतो, जिल्हास्तरीय संघटनाचा आभार मानतो आणि विदर्भातल्या संघटनाचा आभार मानतो। त्यांचं एक मोठं योगदान या स्पोर्टला आहे। खरं तर या स्पोर्टकरता आपल्या जिल्हा क्रीडा अधिकारी सौ दात्रक यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे। याचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी या ठिकाणी या स्पर्धेकरता मागच्या 3 महिन्यापासून सर्व स्तरावरती मदत करण्याचा प्रयत्न केला आहे। आमचे पियुष आंबेलकर यांनी या ठिकाणी त्यांची व्यवस्था पूर्ण उभी केली आहे। खरं तर या स्पोर्टमधनं जे पुढच्या काळातलं आपलं विभागीय क्रीडा संकुल आहे मानकापूर, ते सध्या तयारीमध्ये आहे, त्याला वेळ लागणार आहे। जिल्हास्तरीय क्रीडा संकुल गादा हे तयार होते, त्यालाही वेळ लागणार आहे। म्हणून महालक्ष्मी जगदंबा संस्थेचे ग्राउंड आहे, त्यावर या क्रीडा स्पर्धा घेतलेल्या आहे। माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व विदर्भातल्या सर्व खेळाडूंना राहणार आहे, कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना, की जेवढं या ठिकाणी त्यांचे इन्व्हॉल्वमेंट असेल, खेळाडूचे इन्व्हॉल्वमेंट जेवढं असेल तेवढं त्यांना या खेळातून प्रेरणा मिळेल। ते सुद्धा विदर्भातले खेळाडूसुद्धा राज्यस्तरीय खेळ खेळू शकतील। मला असं वाटतं की चांगला एक मोठा खेळ या ठिकाणी होतो आहे। आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपलं महत्त्वाचे योगदान, प्रेस म्हणून जे योगदान पाहिजे आहे ते योगदान आपण सर्व कराल
अशी अपेक्षा आपल्याकडनं मी व्यक्त करतो आहे. आयोजन स्थल सेवानंद महाविद्यालय और कोराडी में तैयारियां अंतिम चरण में है. खिलाड़ियों के लिए बेहतर सुविधाएं और दर्शकों के लिए खास इंतजाम किए गए हैं. इस स्पर्धा से स्थानीय खेल प्रतिभाओं को भी उभरने का मौका मिलेगा और कबड्डी को नया प्रोत्साहन मिलेगा. महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागामार्फत 4 ज्या मानापानाच्या स्पर्धा घेतल्या जातात त्यातली एकमेव क्रीडा स्पर्धा आहे जिला शिवछत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा असं नाव देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन आतापर्यंत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणीच होत आलं आणि ते आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा म्हणजे आपले पालकमंत्री महोदय यांचा आहे आणि आम्ही अधिकारी नशीबवान समजतो की या आयोजनाचा आम्हाला एक भाग होत आहे. स्पर्धेचा आढावा किंवा स्वरूप सांगताना मी आपल्याला सांगू इच्छिते की ही स्पर्धा जी आहे 2 वर्षापूर्वी याचा निधी जो आहे फंड जो आहे 75 लाख करण्यात आला, परंतु जवळपास 20-21 लाख रुपये हे रोख पारितोषिकांमध्ये जातात. खेळाडू जो सहभागी होतो संघामध्ये ह्या प्रत्येक खेळाडूला रोख पारितोषिक देण्यात येते. त्यानंतर प्रवास भत्ता आहे, पंचमानधन आहे. असं जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 39-40 लाख रुपये हे यामध्ये खर्च होतात. स्पर्धेचं जर भव्य दिव्य आयोजन करायचं असेल तर त्या आयोजनाला उरलेला निधी हा खूप तोकडा आणि अपुरा पडतो. ही जेव्हा खर्च आम्ही साहेबांना सांगितली त्यांनी आम्हाला एक पाठबळ दिलेलं आहे की आमदार फंड असेल, CSR असेल, विविध मार्गातून एक स्पर्धेला कुठलंही आर्थिक स्वरूपाने कमी पडू नये यासाठी एक सपोर्ट खूप छान केलेला आहे. कामठी तालुक्यातील कोराडी ग्रामपंचायतमधील सेवानंद विद्यालयाच्या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन आपण करत आहे. दिनांक 30 एप्रिल ते 4 मे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि विदर्भ कबड्डी असोसिएशन हे 2 भाग आहेत. यामध्ये महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे जवळपास 12 संघ सहभागी होणार आहेत आणि विदर्भाचे 4 असे 16 संघ पुरुष आणि 16 संघ महिलांचे या ठिकाणी सहभागी होत आहेत. यामध्ये एका टीममध्ये 12 खेळाडू असतात, एक संघ व्यवस्थापक आणि क्रीडा मार्गदर्शक असे मिळून 14 जवळपास 448 खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि क्रीडा मार्गदर्शक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. इस प्रतियोगिता में भाग लेने वाली टीमों के बीच जबरदस्त टकराव देखने को मिलेगा. हर मैच में रणनीति, ताकत और अनुभव का संतुलन नजर आएगा, जिससे कबड्डी प्रेमियों को लगातार रोमांच मुकाबले देखने का अवसर मिलेगा. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025-26 ह्याकरता आमच्या असोसिएशनने मागील 1 वर्षापासून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, क्रीडा मंत्री अजितदादापासून आम्ही मागणी करतो आहे आणि आज ह्यावेळेस सुनीता पवार मॅडमने आपली मान्यता केली आणि मागील पालकमंत्री साहेबांनी खूप फॉलोअप करून आपले हे चषक महाराष्ट्र महाशिवशाही हे आपल्या पहिल्यांदा विदर्भात आलेली आहे. आमच्या नागपूरचे ग्रामीणचे सगळे आमचे पदाधिकारी यांनी पण वेळेवर फॉलोअप करून हा एवढा मोठा शिवशाही आपल्या विदर्भात आलेला आहे आणि नागपूर ग्रामीणला आलेला आहे. आपल्याला सांगू इच्छितो की मागील 3 वर्षापासून आम्ही नागपूर ग्रामीण हे नागपूर जिल्ह्यापासून वेगळं केलेलं आहे आणि बरंचसं आम्ही इथे ग्रामीणचे खेळाडू आपले बिचारे तितके चांगले खेळाडू जे मागे पडत होते त्यांना आम्ही बरंचसं भर देऊन खूप लेवलला नॅशनलला नेलेलं आहे आणि आपल्याला इथून येणारे समोरचे सगळे हे शिवशाहीमुळे आपले ग्रामीणचे लोक आणि पूर्ण प्लेयर्स नागपूर जिल्ह्यातले हे सगळे वरती जातील. कुल मिलकर नागपुर में होने वाला यह कबड्डी महाकुंभ खेल प्रेमियों के लिए खास आकर्षण रहेगा. यह आयोजन न केवल खिलाड़ियों को मंच देगा बल्कि शहर में खेल संस्कृति को भी मजबूत करेगा. आने वाले दिनों में यह स्पर्धा नई ऊर्जा और उत्साह के साथ याद की जाएगी.